रेती माफियांचा चाकूने भोकसून खून, टीपमुळे घातपात, कळंब हद्दीतील अण्णा बारवरील घटना, आरोपी अद्याप फरार। देवळी तालुक्यातील आंची अंदुरी येथील रवी पारिसे नामक रेती माफियाच्या चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील एका अण्णा बारमध्ये घडलेली आहे। रेतीच्या अवैध धंद्यातील अंतर्गत वादातून आणि चोरीची टीप दिल्यामुळे ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होते आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृतक रवी पारिसे राहणार आंची अंदुरी यानं देवळी तहसीलदार यांना अंदोरी परिसरातील रेती चोरीची माहिती टीप दिली होती। याच कारणामुळे संतप्त झालेल्या रेती चोरट्यांनी त्यांचा काटा काढल्याचं समजतंय। कळंब हद्दीतील अण्णा बार येथे आरोपीनं रवी पारिसे यांच्यावर धारदार शस्त्रानं अनेक वार केले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणामध्ये रोहन देशमुख बाटा उर्फ तुषार रघाटाटे, पंकज जबडे आणि सुनील तेलरांधे यांचा मारेकरी म्हणून सहभाग असल्याचं बोललं जात आहे। घटनेनंतर हे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेतील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रोहन देशमुख यांचे आणि देवळी तहसीलदार यांचे एकेकाळी घनिष्ठ संबंध होते, अशी चर्चा आता परिसरात रंगू लागलेली आहे। मृतक रवी पारिसे याने तहसीलदारांना रेती चोरीची टीप दिल्यानंतर हा खून झाल्याने या कथित संबंधाचा आणि हत्येचा काही धागा आहे का या दिशेने देखील तपास होण्याची शक्यता वर्तवली जाते। कळंब पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहे। रेती माफियांच्या टोळी योद्ध्यातील या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। जनसंग्राम न्यूज देवळी।